तुम्ही दमलाय का खूप? I'm feeling sleepy. ठीक आहे, 10 मिनिटात. आपण जास्त वेळ नाही घेणार मी. 10-15 मिनिटात. विराट कोहलीला मी जेव्हापासून बघितलंय म्हणजे तुमचा एक जेव्हापासून फोटो पण आहे विराट कोहली सोबत तुझा हा. आणि तो खूप छान फोटो आहे. म्हणजे तो मी खूप वेळा पाहिला. तुम्ही आरसीबीच्या जर्सीमध्ये आहात, राईट? तिने मुलांमध्ये जाऊन खेळणं फार चुकीचं आहे. लोक नावं ठेवतात की एका मुलीने फक्त चूल आणि मुलंच सांभाळलं पाहिजे. दिस WPL इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी अँड ॲज वेल सगळ्याच येणाऱ्या अपकमिंग प्लेयर्ससाठी. बट इट्स ऑल अबाउट हिअर. एक अशी क्रिकेटर जिला लहानपणापासून क्रिकेट खेळताना खूप 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 मारलंय क्रिकेट खेळण्यासाठी. तिने खूप मार खाल्लाय. कॉलेजमध्ये गेल्यावर तिला क्रिकेट खेळायचं होतं, पण शिक्षकांनी सांगितलं बॉक्सिंग खेळ. तिने खूप प्रयत्न करून क्रिकेटपर्यंत ती आली आणि ती जी खेळायला लागली ती थांबलीच नाही. आता ती WPL मध्ये UP वॉरियर्स कडून खेळतीये. पूनम खेमनार, आपल्या अहमदनगरची. हॅलो पूनम खेमनार. हाय. हाऊ आर यू? या आय एम गुड. थँक्यू फॉर साम इन्व्हाइट. टीव्हीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आणि धन्यवाद, तुम्ही इतका महत्वाचा वेळ आम्हाला दिलात. थँक्स फॉर इन्व्हाइटिंग मी. सो थँक्यू. हाऊज द जोश इन या WPL? डेफिनेटली इट्स गोइंग गुड. इट्स व्हेरी एक्साइटिंग. WPL मध्ये आतापर्यंत एक्सपिरियन्स काय, म्हणजे कसं वाटतंय, म्हणजे टीम प्लेयर्स सोबत किंवा टीममेट सोबत कसं चाललंय सगळं? ऑफकोर्स हा खूप माझ्यासाठी एक खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. प्रिव्हियस इयर पण मी WPL साठी एका वेगळ्या फ्रँचायझीसाठी सिलेक्ट झालेली आणि रिलीज झाल्यानंतर परत एकदा मला एक नवीन अपॉर्च्युनिटी म्हणून मी त्याच्याकडे बघितलं आणि मला ती मिळाली. बिकॉज आय एम डुईंग व्हेरी गुड इन डोमेस्टिक सीझन. खूप चांगला गेलेला माझ्यासाठी तो. आणि त्यानंतर मला ही जी काही अपॉर्च्युनिटी मिळाली, हा जो काही चान्स आहे, संधी आहे माझ्यासाठी, ती माझ्यासाठी खरं तर खूप इम्पॉर्टंट होती. आणि यातनं खूप शिकायला पण मिळतंय. खूप मोठे मोठे प्लेयर आहेत जे 350 इंटरनॅशनल T20s खेळले आहेत आणि त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतंय त्या गोष्टीतनं. एक्सपिरियन्स मिळतोय. त्या एक्सपिरियन्स खूप माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल पुढच्या माझ्या येणाऱ्या करिअरसाठी. येणाऱ्या आता खूप साऱ्या मॅचेस आहेत, यात मला प्लेइंग 11मध्ये कंटिन्युअसली मला ते चान्सेस मिळतात खेळण्यासाठी. आणि एक 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 क्लिअरिटी रोल आहे या टीममध्ये की आय नो व्हॉट आय हॅव टू डू जेव्हा मी खेळायला जाणार आहे. सो खूप क्लिअर थिंग्स असतात जेव्हा आपण फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळतो. तेव्हा खूप क्लिअर गोष्टी असतात की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आणि काय तुम्ही बेटर करू शकता. सो एक्सपिरियन्स कोचेस आहे. इंग्लंडचे कोच असेल, जॉन असेल, अंजुदी असेल, इंडिया कोच, इवन क्षेमल सर असेल, सो नोफ्रे असेल. सो एवढे एक्सपिरियन्स कोचेस आपल्यासोबत आहे, ऑस्ट्रेलियाचे, इंग्लंडचे, इंडियाचे. सो त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी अशा शिकायला मिळतात. सो दॅट्स वाय दिस WPL इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी अँड ॲज वेल सगळ्याच येणाऱ्या अपकमिंग प्लेयर्ससाठी सुद्धा. WPL मध्ये अशी कुठली टीममेट आहेत जी जी तुला खूप आवडते, म्हणजे जी प्लेयर म्हणून सुपर आहे असं तुला वाटतं तुझ्या टीम मध्ये? I think I just love Grace Harris. The way she's playing cricket, the way she's enjoying her cricket. Just like कि बहुत इझी लग रहा है क्रिकेट, ऐसा ऐसा वाटतं मला वा. कधी कधी ते बघून. सो ऑफकोर्स ग्रेस हॅरिस, डॅनी वाईट असेल किंवा हिली, माय टीम कॅप्टन. सो बेसिकली ह्या गोष्टींमधनं खूप शिकण्यासारखे मिळतं, की शिकण्यासाठी खूप काय मिळतं ह्या लोकांकडनं बघितल्यानंतर. क्रिकेट आपण खूप ऑफकोर्स आपण म्हणत असतो की या दिस इज माय लाईफ, दिस इज माय एव्हरीथिंग. या ऑफकोर्स दिस इज माय एव्हरीथिंग, बट कुठेतरी याच्या पलीकडे जाऊन ते लोक क्रिकेटला एन्जॉय करतात. सो बेसिकली मग मला त्यांनी थोडंसं ज्यावेळेस तिच्याशी पण माझं बोलणं झालं, ग्रेसशी माझं बोलणं झालं, सो कुठेतरी आपण, मला असं वाटतं की क्रिकेट एन्जॉय करायचं विसरतो. आपण फक्त करिअर बघतोय, पुढच्या गोष्टी बघतोय की मला इथे सिलेक्ट व्हायचंय. मग म्हटलं, जेव्हा मी त्यांना माझं बॅकग्राऊंड सांगितलं, सो शी गिव्ह मी अन एक्झाम्पल की यार जेव्हा तू स्टार्ट केलेलं क्रिकेट तेव्हा तुला माहिती होतं का ही लेवल. सो मला ते सगळं कळलं की यार जेव्हा मी क्रिकेट स्टार्ट केलेलं त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये कोणतीच लेवल नव्हती. मला क्रिकेट मनापासून राईट. आवडत, तेव्हा प्रेम करायचे म्हणून मी क्रिकेट खेळायचे, एन्जॉय एन्जॉय करत होती तू. एन्जॉय करायचे मी क्रिकेट. सो माझ्याकडे त्यावेळेस ते डोक्यात नसायचं की हा क्रिकेटमधनं मला पैसे मिळणार आहे, क्रिकेटमध्ये माझं करिअर होणार आहे, मी राईट. अशा जाऊन राहायला मिळणार आहे. देर इज नथिंग दॅट टाइम. सो आय फेल्ट रिअली गुड दॅट टाइम की यार हां, अगर
जर मी ते एन्जॉय करू शकत नसेल तर मग काय मजा आहे. सो मला ह्या गोष्टी कळाल्या की जर एखादी गोष्ट जर तुम्ही करिअर पण करतायत ना, तर तुम्ही एन्जॉय करता आला पाहिजे. तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला आवडते म्हणून आपण करतोय. सो ना की ते फक्त करिअर आणि पैसे आपण त्या गोष्टीकडे जेव्हा बघून करायला लागतो ना, मग आपण कुठेतरी प्रेशर घेऊन करतो. आणि मग क्रिकेट मी प्रेशर घेऊन खेळायचं असेल तर मी का खेळायचं. सो आय जस्ट एन्जॉय दिस क्रिकेट आणि माझ्याकडनं ते परफॉर्मन्सेस पण बाहेर येत आहेत. सो आय जस्ट लव्ह द वे दे आर प्लेइंग. डॅनी असेल, ग्रेस हॅरिस असेल, स्पेशली आटापट्टू फ्रॉम श्रीलंका. वाव, शी इज अमेझिंग. काल काल रात्री पण ती आम्ही माझ्या रूम मध्ये येऊन बसलेली. आम्ही खूप गप्पा मारल्या आम्ही दोघींनी आणि एक्सपिरियन्स शेअर केला तिने माझ्यासोबत. हां. So this is very important for me that they are very humble. They are always ready to share their experience. आणि मला फार भारी वाटलं ते की यार they have no attitude. सो त्या गोष्टी खूप शिकायला मिळत आहेत. सो ऑफकोर्स आटापटू इज द नेक्स्ट लेवल. ग्रेस हॅरिस, डॅनी वाईट, हेली. सो बेसिकली दिस आर द थिंग्स की माझ्यासाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे. मेघरात असेल, टी मॅक. सो दॅट इज हाऊ इट इज. WPL मध्ये आता खूप देशातल्या मुलींसोबत तुम्ही खेळता. टीममेट्स वेगवेगळ्या टीम कडून खेळणारे असतात. त्या मुलींमध्ये आणि आपल्याकडच्या मुलींमध्ये म्हणजे क्रिकेटला घेऊन काय डिफरन्स वाटतं तुला. म्हणजे त्यांच्याकडे कल्चर वेगळं आहे क्रिकेटला घेऊन, आपल्याकडे वेगळं आहे, त्यांचं खानपान वेगळं आहे, आपलं वेगळं आहे. म्हणजे बेसिकली सगळ्यामध्ये क्रिकेटला घेऊन काय डिफरन्स वाटतं तुला. मला असं वाटतं की ऑफकोर्स डिफरन्स असा हे नाही आहे. मेंटली मला कुठेतरी डिफरन्स वाटतो. अदरवाईज आपण क्वालिटी वाईज आणि टेक्निक वाईज जर आपण बघितलं तर ऑफकोर्स आपल्या इंडियन इंटरनॅशनल्स आणि डोमेस्टिक मुलींकडे पण खूप टॅलेंट आहे. बट इट्स ऑल अबाउट हिअर. सो वी हॅव टू लर्न अबाउट द माइंडसेट की ते ज्यावेळेस आतमध्ये जातात खेळायला किंवा ज्यावेळेस ते प्रॅक्टिस करतात आणि बिफोर 5 इयर्स ते काय होते आणि त्यांनी स्वतःचं क्रिकेटचं लेवल का वरती नेऊन ठेवलंय, तर याच्यामध्ये डिफरन्स हेच आहे की आपला माइंडसेट. सो आपण कोणत्या पद्धतीने प्रॅक्टिस करतो, काय आपल्याला करायला पाहिजे, कोणती प्रॅक्टिस आपण करायला पाहिजे आणि ती कशा पद्धतीने करायला पाहिजे. सो वेनेवर जेव्हा आपण जातो खेळायला किंवा नेट्समध्ये प्रॅक्टिस करत असतो, सो वी जस्ट हॅव टू पुट इन द सिच्युएशन स्वतःला आणि मग सांगायचं की हां आता मी मॅचमध्ये ही सिच्युएशन मला फेस करायला लागणार. आणि ज्यावेळेस आपण ते प्रेशर नेट्समध्ये फील करायला लागतो, सो ते प्रेशर आपण मॅचमध्ये पण मग आपल्याला कळायला लागतं का हां बरोबर आता मी प्रॅक्टिस बरोबर करते. जे मॅचमध्ये नेटमध्ये करते तेच मी मॅचमध्ये करते. सो तो माइंडसेट असेल, ती त्यांचं डेडिकेशन असेल, ती स्ट्रेंथ त्यांनी जी केली, त्यांचं ते डेडिकेशन लेवल आहे जे अबाउट रुटीन आपण त्याला म्हणतो. सो रुटीन पण त्यांचं एक ठरलेलं असतं की ह्या टायमाला माझी जिम असेल किंवा ते फार सिरियस आहेत त्याबद्दल. ऑफकोर्स आपले इंडियन पण खूप सारे प्लेयर्स आहेत जे फार सिरियस आहे. स्मृती असेल, जेमिमा ऑफकोर्स आहे. बट आहे म्हणजे जे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं किंवा एक वेगळं अजून वाटू शकतं की त्यांच्याकडे खूप स्ट्रेंथ आहे आणि माइंडसेट इट्स नेक्स्ट लेवल. दॅट्स इट. लहानपण तुझं कसं गेलं. म्हणजे तू कुठल्या पॉइंटला असं तुला वाटलं की क्रिकेट हेच भाई सर्वस्व आहे, म्हणजे याच्या पुढे काही नाहीये. लाईक सर्वस्व नाही बट क्रिकेटमध्ये जे आहे ते आहे हे तुला कुठल्या क्षणी कळालं. किंवा लहानपणापासून असं काय काय तू करत आली ज्या वेळेला तू खूप सारे पास बदलले असतील. जसं की मी एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं की तुला बॉक्सिंग खेळायला लावलं होतं तुझ्या सरांनी, मग तुला क्रिकेट खेळायचं होतं. तो एक किस्सा आम्हाला आवडेल ऐकायला. आणि काय काय असं घडलं होतं लहानपणी जे तुझ्या लक्षात आहे की बाबा क्रिकेटशी रिलेटेड या गोष्टी होत्या. ओके. बेसिकली काय होतं की ज्यावेळेस मी गावाकडे होते, ज्या गोष्टी गावाकडे वेगळ्या माइंडसेटचे लोक असतात आणि त्यावेळेस थोडी मेंटॅलिटी पण तशी गावाकडच्या लोकांची होती आणि मी त्याला दोष नाही देत कारण तिकडे अपडेटच झालं नव्हतं काही गोष्टी. सो त्या पद्धतीची थिंकिंग, त्या पद्धतीची मेंटॅलिटी की एका मुलीने फक्त चूल आणि मूलच सांभाळलं पाहिजे किंवा तिने फक्त घरच बघितलं पाहिजे, तिने मुलांमध्ये जाऊन खेळणं फार चुकीचं आहे, लोक नावं ठेवतात आणि खूप वेगळ्या पद्धतीची मेंटॅलिटी पहिले असायची. आता फॉर शुअर टचवूड काही नाहीये सध्या. खूप चांगलं आता अपडेट झालंय आमचं गाव आणि चांगल्या पद्धतीने लोक रिॲक्ट करायला लागलेत. आता मॅचेस बघायला ते स्वतः येत आहेत. सो मला बेसिकली वाटतं की त्यावेळेस फार त्या गोष्टी होत्या. सो मला ते फेस करायला लागलं स्टार्टिंगला. सो आय जस्ट फेल्ट दॅट की जेव्हा पण मी मॅच खेळायला जायचे, क्रिकेट खेळायला जायचे मुलांसोबत, सो कोणीतरी येऊन पप्पाला
हळूच सांगून जायचं, काडी लावून जायचं की अरे तुमची मुलगी त्या मुलांमध्ये खेळते, ते मुलं चांगले नाही, टुकार आहेत असे. मग त्या गोष्टी त्या खूप हे व्हायच्या. आणि मग पप्पा किंवा मम्मी, मग कोणीतरी दादा मग येऊन मला मारून निघून जायचा. सो असं ते व्हायचं. त्यांची काही चुकी मी मानत नाही, कारण त्यावेळेस सिच्युएशनच तशी होती. सो मी असंच खेळायचे. मग लहानपणी मला फक्त क्रिकेट आवडायचं आणि मी खेळायचे जाऊन. पण नंतर नंतर जेव्हा जेव्हा मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं, मग कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर मी कायम माझ्या कोच जे पीटी टीचर असायचे त्यांना विचारायचे, आपले जे फिजिकल डायरेक्टर असतात कॉलेजला, सॉरी, सो त्यांना मी विचारायचे की मला क्रिकेट खेळता येत असेल तर कुठं पाठवा प्लीज, काय आपली टीम का. ते मला म्हणायची की तू बनव टीम इथं, मग आपण पाठवूयात. पण आपली गावाकडची जे कॉलेजेस आहेत तिकडे पण तर मलाच एवढं फेस करायला, मला बाकीच्या मुलीच येत नसतील. ऑफकोर्स त्या मुली तर येतच नव्हत्या क्रिकेट खेळायला. सो मी तिकडे पण कॉलेजच्या मुलांसोबत जाऊन खेळायचे. सो मग मला ते म्हणायला लागले का मग इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स, मग तो आपला जो विषय झाला आता की तुम्ही म्हणताय बॉक्सिंगचा, सो मग ते मला एक ऑप्शन म्हणून कायम सांगायचे की ठीक आहे, जर तुला आता मिळतच नाही, आपण प्रयत्न केला, तुला माहिती की मुली येत नाहीये, सो वाय नॉट, तू बॉक्सिंग खेळत नाहीस, तू खेळ मग बॉक्सिंग जाऊन, तुझ्याकडे स्ट्रेंथ आहे. आणि मी गावाकडची असल्यामुळे लहानपणापासून शेती केली आहे, गायांचं दूध काढलंय, घालायला गेले, शेण उचलले, ऊसाच्या मुळ्या डोक्यावर खांद्यावर घेऊन आम्ही घेऊन गेलो, स्ट्रेंथ चांगली होती माझ्याकडे. सो ते मला काय म्हणायचे, तुझ्याकडे स्ट्रेंथ चांगली असते, तू बॉक्सिंग खेळ. पण शेवटी ऑफकोर्स त्यामध्ये मला मजा यायची. पण स्पोर्ट्स म्हणजे स्पोर्ट्स हे माझं एक बेसिक हे होतं की मला त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट मिळायचं. सो मला असं वाटतं की तिथनं माझी थोडीशी बॉक्सिंगची सुरुवात झाली. आणि बॉक्सिंग खेळता खेळता मी स्टेट लेवलला पण सिलेक्ट झाले आणि मी ब्रॉन्झ मेडल पण घेतलं होतं बॉक्सिंगमध्ये. सो बेसिकली असं त्यामध्ये पण मला थोडंसं यश मिळालेलं. बट आफ्टर ऑल नंतर मी जेव्हा बॉक्सिंग खेळायला जायचे, सो बॉक्सिंग यासाठी पण माझ्यासाठी इम्पॉर्टंट की बॉक्सिंगमुळेच मला क्रिकेट, ऍटलीस्ट मी जिकडे बॉक्सिंगच्या स्पर्धा खेळायला जायचे तिकडे मला ते क्रिकेट खेळताना मुली बघायला मिळाल्या की अरे इकडं टीम आहे, इकडं मुली खेळतात. अरे त्या नॉर्मल खेळत असतील क्रिकेट, व्हेरी बिगिनर क्रिकेट असेल, तिकडं कॉलेज लेवलचं क्रिकेट होतं, बट ते मला तिथनं एक स्टार्ट होता. सो मी सरांना रिक्वेस्ट केली की सर मला प्लीज इथं क्रिकेट खेळता येत असेल तर माझ्यासाठी खूप चांगलं होईल, किंवा प्लीज मला सांगा की काय आहे काय नाही. सो ते बोलले नाही, तुझं इथं मी अहमदनगरला गेलेले त्यावेळेस क्रिकेट खेळायला, नगर कॉलेज आय गेस. सो आणि त्यांनी मला सांगितलं तुझं ऍडमिशन असेल तर तुला खेळता येईल वगैरे. मग त्यांना म्हटलं की ठीक आहे सर, ऍडमिशन मी बघेल, पण मला आत्ता खेळायला मिळेल का. सर मी रिक्वेस्ट केल्यानंतर मला त्यांनी, मगर सर म्हणून होते आय गेस तिकडं, मग त्यांनी मला खेळायला दिलं की ओके ठीक आहे तू ये आणि खेळ. मग मी खेळले. तर मग मी माझ्याकडे जे गावाकडची ताकद होती, मला काय शॉर्ट टेक्निक वाईज मी एवढे परफेक्ट कधीच नव्हते त्यावेळेस, तर मला फक्त मारायचं एवढंच माहिती होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन, दॅट्स इट. आय डोंट नो अबाउट एनी टेक्निक ऑर एनिथिंग. बॅटची स्विंग माझा चांगला होता आणि मी जोर जोरात मारायचे. आणि तिकडच्या मुली बिगिनर्स होत्या किंवा त्यांच्यासाठी त्या प्रोफेशनल होत्या, पण माझ्यासाठी त्या हळू टाकत होत्या. सो मी तिकडे लांब लांब मारलं, सरांना थोडंसं अट्रॅक्ट असं वाटलं की अरे ही असं कसं, हिला कोणी कोच नाही आहे, कसं असं एवढा जोर जोरात मारते. सो ते थोडेसे अट्रॅक्ट झाले आणि त्यांनी मला मग लोणी प्रवरानगरला तिकडे ऍडमिशन करून, फिजिकल त्यांचं डायरेक्टरची ओळख असते एकमेकांशी, मग तिकडे माझं ऍडमिशन झालं विखे पाटील कॉलेजमध्ये लोणी प्रवरानगरला. हा, मग तिथे बाळू विखे सर होते, भरपूर सरांनी मला हेल्प केली तिकडे. आणि मग तिकडे माझं कॉलेजला ऍडमिशन झालं आणि मग तिथनं पुढे माझी ती थोडीशी जर्नी स्टार्ट झाली. मग युनिव्हर्सिटी लेवल मी खेळले, कॉलेज लेवल, युनिव्हर्सिटी लेवल. आणि अजून एक इन्सिडेन्स होता त्यावेळेस जेव्हा मी युनिव्हर्सिटीला फर्स्ट टाइम ट्रायल्सला गेलेले. सो माझ्याकडे लेग गार्ड्स आणि शूज नव्हते. सो बेसिकली त्यांनी मला ते तिकडे मी कोणाचे तरी शूज आणि लेग गार्ड्स घालून खेळले, मी चप्पलवर गेलेले. सो असे काही काही खूप इन्सिडेंट्स जे आठवतात कधी कधी, आणि ते मला मोटिवेट करतात बेसिकली, मला ते डाऊन नाही करत. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. घरी वातावरण कसं होतं हे सगळं करताना? म्हणजे जसं ते घरचे बघत असतील अरे हे क्रिकेटमध्ये आता वाढायला लागले बरं का, आता पुढे पुढे जातील, तर त्यावेळेला घरचं वातावरण कसं होत गेलं? म्हणजे नंतर नंतर फार ते छान व्हायला लागलं. किंवा नंतर जसे की राधाकृष्ण विखे पाटील सर जे आहे, सर इकडं गावाकडे आले, मग त्यांनी माझा सत्कार केला. गावाकडे एक मोठी सभा होती, मग त्या सभेमध्ये त्यांनी माझा पण सत्कार केला आणि माझ्या आईबाबांचा पण केला. सो लाईक एवढा मोठा सत्कार होतोय गावामध्ये, जे लोक आज नावं ठेवायचे ते समोर उभा राहून टाळ्या वाजवत आहेत. सो दॅट इज व्हेरी डिफरंट फॉर मी. सो ते माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट होतं की जे, आणि माझ्या आईबाबांसाठी
एक वेगळं व्हॅल्यू, एक वेगळं क्रेडिट, एक वेगळा सन्मान मला गावाकडच्या लोकांकडनं मिळत होता. आणि आई बाबांना त्याबद्दल त्यानंतर ज्या गोष्टी घडायला लागल्या किंवा आईबाबांचा दृष्टिकोन याकडे बघायचा थोडासा बदलला आणि सगळ्यांचाच इव्हन. सो मला असं वाटतं तेव्हापासून थोडंसं त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू थोडा चेंज झाला स्पोर्ट्सकडे बघण्याचा, क्रिकेटकडे बघण्याचा. आणि त्यानंतर ते खूप सपोर्ट पण करायला लागले. भलेही माझी फायनान्शियल कंडिशन चांगली नव्हती, पण त्यांच्याकडनं जे पण माझ्यासाठी येत होतं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. आता घरचे लग्न करतात का? म्हणजे जसं नॉर्मल आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या आयुष्यात जसं होतं लग्न कर तसं तुझ्याही आयुष्यात होतं का? तू कसं टॅकल करते? नाही आता तर नाही होत. समाव पहिले स्टार्टिंग व्हायचं, बट नॉट नाव. आता ते फार फ्री आहेत त्या गोष्टीसाठी की यू जस्ट फोकस्ड ऑन युअर करिअर. Focus on your career, right? Don't think about anything now what people think about you, your family, why she is not married. So just forget it about that. जे करिअर आहे त्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करूयात आणि पुढे जाऊयात. कुठला क्रिकेटर तुला खूप आवडतो आणि का? कुठली किंवा कुठला, दोन्ही असू शकतात. ओके, बेसिकली जर मेन्स क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर मी 2008 पासून क्रिकेट फॉलो करायला मला वाटतं लागले. आणि विराट कोहलीला मी जेव्हापासून बघितलंय, म्हणजे जेव्हापासून फोटो पण आहे विराट कोहली सोबत तुझा, आणि तो खूप छान फोटो आहे. म्हणजे तो मी खूप वेळा पाहिला. तुम्ही आरसीबीच्या जर्सी मध्ये आहात, राईट? खूप मस्त फोटो आहे तो. त्यावेळेस पण इट्स अ ड्रीम कम ट्रू. लाईक ज्यावेळेस मी त्याला भेटले विराट भैयाला. आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी की ज्याला बघून मी क्रिकेट एवढं, ठीक आहे मी स्टार्टिंगला क्रिकेट तर कोणालाच बघून चालू केलं नव्हतं, बट ज्यावेळेस थोडंफार क्रिकेटमध्ये कळायला लागलं, ज्या पद्धतीने तो गेम एन्जॉय करायचा किंवा त्याचं जे अग्रेशन असायचं ती कुठे ना कुठे माझ्यात पण. सो मला त्याच्याकडे बघून खूप मोटिवेशन मिळालं. त्याचं डाएट असेल, त्याचं डेली रुटीन असेल, स्लीपिंग हॅबिट्स असतील, सगळ्याच गोष्टी. सो मला खूप गोष्टी त्याच्याकडनं शिकायला मिळाल्या किंवा मी जेव्हा पण त्याच्याकडे बघायचे मी इन्स्पायर्ड व्हायचे. सो पहिल्यापासून तो एक क्रिकेटर ॲज अ मेन्स क्रिकेटमध्ये मला खूप आवडतो. आणि त्यानंतर मग वुमेन्स क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर ऑफकोर्स हॅरी जे मुंबई इंडियन्सकडनं आता कॅप्टन्सी करतायत आणि आपल्या इंडियाची कॅप्टन आहे. हरमनप्रीत कौर. या सो हॅरी इट्स लाईक पण खूप फेमस असतात. शी इज असलं एक सिमिलर लाईक एन्जॉय करतात. एक्झॅक्टली, शी इज ऑल्सो सिमिलर लाईक विराट कोहली. सो आय थिंक आय जस्ट लव्ह हर, the way she is playing cricket and the way she is enjoying her cricket game and her aggression again. So aggression हा पार्ट माझ्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा पण अग्रेसिव्हली क्रिकेट खेळले, काही लोकांनी सांगितलं मला शांत राहा, बट जेव्हा मी अग्रेसिव्हली, इट नॉट मीन्स की शिव्या देणं. अग्रेसिव्हली इट मीन्स तुमचं अग्रेशन बाहेर, मॅचमध्ये लागतं. एनर्जी, सगळ्या गोष्टी बाहेर येतात तुमच्या त्यावेळेस. दॅट इज कॉल्ड अग्रेशन. सो मला ते पहिल्यापासूनच आवडतं. आणि जेव्हा मी खेळले, माझं अग्रेशन जेव्हा बाहेर येतं त्यावेळेस मी जास्त बेटर पूनम खेमणार जी क्रिकेटर आहे ती बाहेर यायला दिसते, असं मला वाटतं. सो मी स्टार्टिंगला काही गोष्टी ट्राय केल्या असतील, पण नंतर मला कळलं, काही कोचेसनी पण सांगितलं, ज्यांनी मला ओळखलं की व्हॉट आय एम. सो त्यानंतर मी स्वतःला अजून जास्त त्यामध्ये मी काय बिल्डअप करू शकते, गेममध्ये काय बिल्ड करू शकते आणि स्वतःच्या अप्रोच, ॲटिट्यूड आणि कशा पद्धतीने मी स्वतःला शो करू शकते त्याकडे मी जास्त लक्ष द्यायला लागले. सो बेसिकली ऑफकोर्स बिकॉज ऑफ अग्रेशन विराट कोहली फर्स्ट इन मेन्स and the second is Haridi, then Smriti Mandhana of course because of she is from Maharashtra. So that's why I just love them. पूनम, ज्या मुलींना क्रिकेटमध्ये करिअर करायचंय त्या मुलींना तू काय सल्ला देशील? ऑफकोर्स मला असं वाटतं की मी जे करत आले किंवा मी ज्या गोष्टी केल्या त्यातनं मी हे कायम मला सांगावंसं वाटेल की जस्ट ट्रस्ट द प्रोसेस अँड जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ. की जेव्हा पण आपण कमी पडतो, आपण दुसऱ्यांचं मोटिवेशन बघायला बघतो की त्यांनी हे केलं, ऑफकोर्स बघायलाच पाहिजे, बट कुठेतरी आपण स्वतः जे कष्ट करून आलो आहेत किंवा आपलं जे बॅकग्राऊंड आहे, आपल्याला माहिती असतं की आपण किती कष्ट करून किंवा कोणत्या गोष्टीतनं आपण इथपर्यंत पोहोचलोय. सो कुठेतरी त्या गोष्टींना इन्स्पायर्ड होऊन स्वतः ज्यावेळेस आपण त्या करायला लागतो गोष्टी, तर त्यावेळेस आपण जास्त इन्स्पायर्ड होतो स्वतःपासून. सो मला असं वाटतं जस्ट ट्रस्ट the process and just believe in yourself. This is the first thing in your life, and just follow the genuine things
की जेव्हा तुम्ही मनापासून करतायत किंवा तुम्हाला जे मनापासून आवडतं करायला, सो जेव्हा ते आपण एखादी गोष्ट मनापासून करतो किंवा ती प्रामाणिकपणे असते, जेव्हा पण एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल, सो हार्डवर्क इज द वन थिंग की तुम्हाला तीच गोष्ट त्या लेवलपर्यंत पोहोचवू शकते. सो व्हॉट एव्हर यू चूज फील्ड, जशी ती कोणतीही फील्ड असू देत. सो मला असं वाटतं बेसिकली द फील्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काय चूज करतात आणि ती चूज केल्यानंतर तुम्ही त्या फील्डमध्ये सक्सेस होण्यासाठी किती प्रामाणिक कष्ट करतात. सो मला असं वाटतं की ते फार इम्पॉर्टंट आहे. सो प्रामाणिकपणा आणि हार्डवर्क ह्या 2 गोष्टी जर तुम्ही आणि स्वतःवर असलेला विश्वास ह्या गोष्टी जर तुम्ही स्वतः खरंच प्रामाणिकपणे फॉलो केला तर मला नाही वाटत तुमच्यापासून ते यश कोणीच घेऊ शकतं. सो ही होती पूनम खेमनार. पूनम, थँक्यू सो मच. तुझा खूप महत्त्वाचा वेळ तू आम्हाला दिलास. थँक्यू सो मच. हा इंटरव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर इंटरव्ह्यू लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय. बाय, थँक्स लॉट. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.